नमस्कार मैत्रिणीनो, पुन्हा एकदा शोभाच्या कलामध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. कसे आहे तुम्ही? चला मग आपण आता मी तुम्हाला तोरण कसं बनवायचं, आधी फूल बनवायचं ते मी तुम्हाला शिकवत आहे. तर काय करायचं, हे आधी आपण असं मागच्या साईडनं प्लेट, कोणतं पण प्लेट घ्या तुम्हाला जेवढ्या साईजचं बनवायचं असेल तसं, आणि त्या प्लेटला असं बांधून घ्यायचं, मागच्या साईडनं गाठ आणि समोरून असं वरून ठेवायचं. आणि मग नंतर हे आपण असं फूल तयार करू. कोणत्या पण कलरचं तुम्हाला जे आवडेल त्या कलरचं रंगाचं तुम्ही फूल तयार करू शकता. तर हे असं बांधायचं मधात आणि छोटीशी गुंडाळी घेऊन हे असं मधातून काढून अशी गाठ पाडायची. इकडून घ्यायचं, मधात गाठ पाडायची आणि मधातून काढून असं गाठ पाडून गोल गोल असं फिरवत राहायचं. प्रत्येक धाग्यातून, हे पूर्ण धागे 8 असतात, त्याच्यामधून प्रत्येक धाग्यातून तुम्हाला हे असं काढून काढून गोल गोल फिरवायचं. बघा, अशी सुरुवात करायची आणि गोल गोल फिरवत फिरवत असताना याला असं बनवत जायचं. तर मग पुन्हा पूर्ण झाल्यावर असा दिसतो. पूर्ण गोल जेवढी प्लेट आहे तेवढं बनवायचं असलं एवढे बनवून घ्यायचं. नंतर मागच्या साईडनं याला सगळं कापून घ्यायचं. कापून झालं की ह्या फुलाला आपण सरळ करायचं आणि जवळ जो पडतो त्या धाग्यातून, त्या फुलाच्या इथून हे धागा मागच्या साईडला काढायचा. सगळे धागे इकडून काढून घ्यायचे. एक 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 करून जेवढे आपण 8 धागे बांधले होते तर 8ही धाग्याला काढून घ्यायचं. सहा, 7 आणि हा 8 कड्या तयार होतात. 8 धागे असतात, तर 8ही कड्यातून हे असं मागच्या साईडला काढून असं बांधायचं. याला असं दिसते, त्याला असं खिचायचं. मागच्या साईडने हे धागे आपण जर खिचले, असं खिचून घ्यायचे हे धाग्याला, आणि असं फूल तयार होतं. फूल तयार झालं की याला 4 मध्ये डिवाइड करायचं. इकडे 4, इकडे 4, आणि याची गाठ पाडून असं पक्क करायचं. तर असा हा फूल दिसतो. हे फूल आधी तयार करून ठेवावं लागतं. नंतर हे स्पोकचं विण, हे आहे यू पिन. ह्या युपिनचं, हे युपिनची सुद्धा एक डिझाईन दुसरी तयार करायची. तर त्याला असं बांधायचं गाठ आणि ह्याला दोन वेळा याला गोल गोल फिरवून घ्यायचं. याच्या बाजूने 2 राऊंड झाले
की नंतर मधात पकडायचं आणि याचं असा टाका एक धागा काढायचा आणि आतमधून घेऊन पुन्हा एकदा पक्का बांधून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा पलटवायचं, याला पलटवत जायचं आणि विणत जायचं, पलटवायचं आणि विणायचं. तर असं हे असं भरते. याच्यानंतर याला इकडे ठेवायचं याला, आणि जो समोरचा धागा असते त्याच्या मधात 2 धागे घेऊन त्याला असं विणायचं. असं समोर समोर आपण विणत जातो तशी ही पट्टी वाढत जाते. आपला हात फिरवत राहायचा आणि मागून पुढून दोन्ही साईडनं विणत राहायचं. तर असे मी जोडून दाखवते, बघून घ्या. हे जो वरचा धागा असते याला पलटवून आणि हा इकडचा येतो. तर जो समोर समोर धागा दिसतो त्याच्या मधातून आपल्याला हे विणायचं असते. हातलं पिन पलटवायचं आणि दोन्ही साईडनं असं विणत न्यायचं. तर हे आपलं विणून होते आणि हे विणून झाल्यावर असं दिसतं. अशी पट्टी तयार होते. ही पट्टी तयार होते अशा प्रकारे. आणि याला असं समोरूनच हे मागं सरकवायचं, मागं सरकवत जायचं आणि समोर विणत जायचं. आणि आपल्याला विणून झाली की आपण अंदाज येतो किती लागते. तर हे एक एक करून आपण 60-70 अशा विणावं लागते. जितकं मोठं केलं तेवढं विणायचं आणि नंतर याला समोर ओढून आणि याला असं काढून घ्यायचं. असं काढला की अशी पट्टी तयार होते. ही पट्टी तयार झाली, हा फूल तयार झाला. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि पुढे असेच बघत राहा, म्हणजे मी अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. आणि हा तोरण जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे जे तोरण 3-4 किती पण फुलाचे तुमच्या दाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता.